आताची मोठी बातमी पुणे पार्टी प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, 20 तारखेला पुण्यातल्या खराडी परिसरामध्ये ही पार्टी पार पडली होती आणि 20 तारखेलाच या सगळ्या आरोपींना एकूण 7 आरोपी होते। यामधल्या नंबर 1 चे जे आरोपी होते ते अर्थात एकनाथ खडसे यांचे जावई रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा या आरोपींमध्ये समावेश होता। या सगळ्या आरोपींना आतापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज मात्र या 5 आरोपींना कोर्टात हजर केले असता या 5ही आरोपींना आता न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे निर्णय किंवा आदेश शिवाजीनगर न्यायालयाने दिलेले आहेत। यातल्या ज्या 2 महिला आरोपी होत्या त्यांना 2 दिवसांपूर्वी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती। आता एकूण 7ही आरोपी आता न्यायालयीन कोठडीत आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या पार्टी संदर्भात चर्चा होत्या सुरू होत्या आणि एकूण आज जो काही युक्तिवाद पार पडला त्यामध्ये आरोपींच्या वकिलांकडून सातत्याने जो काही मुद्दा उपस्थित केला गेला ज्यामध्ये राजकीय बळी किंवा राजकीय टार्गेट आम्हाला केले जात असल्याचा सुद्धा मुद्दा आज कोर्टात उपस्थित करण्यात आलेला आहे। प्रांजल खेवलकर हे खडसे कुटुंबाशी संबंधित आहेत म्हणूनच अशा पद्धतीने ही केस लांबवली जात आहे किंवा अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत। प्रांजल खेवलकर यांनी कुठेही ड्रग्ज घेतल्या नसताना देखील त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशा पद्धतीचा पोलीस मागणी करत आहेत। आज देखील पुणे पोलिसांकडून या सर्व आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, कारण या सगळ्या प्रकरणाशी संबंधित जे काही मोबाईल चॅट किंवा आक्षेपार्ह व्हिडिओ मिळालेले आहेत त्याची तपासणी करायची आहे। त्यासोबतच नक्कीच योगेश, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल। तर खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून खेवलकर यांचा जामिनाचा मार्ग देखील त्यामुळे मोकळा झालाय।